फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला, आता आंब्याचा सीझन आहे, तर आंब्यापासून बनणारी एक आपण रेसिपी बनवणार आहे, जे तुम्ही कधीही आंबा कधीही त्या आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. तर इथे मी 2 आंबे घेतलेले आणि त्यांना असे कट करून घेतलेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आमरस पण काढणार आहोत त्याचा. बघा, मिक्सर किंवा कोणत्याही काही भांड्याचं घ्यायचं नाही आहे आपल्याला. मस्तपैकी एक जाळी, जी आपण पुरणाची जाळी आहे, त्याच्यावर आंब्याची फोडी घेऊन तिला मस्तपैकी असं मॅश करून घेणार आहोत आणि मस्त एक आंबाचा रस आपला निघणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही आमरस पण बनवू शकता. म्हणजे 2-3 मिनटं पण लागत नाही, पटकन आमरस तयार होतो. कारण उन्हाळ्यात कसं लाईट वगैरे जाते, तर त्याच्यासाठी आपल्याला मिक्सर लावा, परत हे करा. त्यापेक्षा हे कसं 2-3 मिनटातच लगेच आपलं पाहिजे तेवढा आमरस आपण काढू शकतो. तर मी अशा पद्धतीने मस्तपैकी सगळा आमरस करून घेतलं. बघा, 2 आंब्याचा आमरस करून घेतलेला आहे मी. ते 2 वाट्या झाला. बाकी मुलांनी खायला घेतलं आणि इथे मी 1 वाटी आमरस एका ताटामध्ये आंब्याचा रस याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आणि हे आपण सगळं मिक्स करून एका ताटात असं बघा सर्व मिक्स करून हे पूर्ण मिक्स करून यांना असे पसरवून याच्या ताटामध्ये आपण ठेवणार आहोत. म्हणजे आपण कधीही आंब्याचा रस किंवा काही तुम्ही लस्सी वगैरे पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता करून. तर बघा, आता इथे मी हे सुकत ठेवणार आहे. फॅनखाली सुकवायचं आहे, फ्रीजमध्ये उन्हात वगैरे सुकवायचं नाही आहे. इथे मी फॅनखाली सुकवायला ठेवणार आहे. तर 2-3 दिवसात मस्तपैकी आपलं रेडी होईल. आता इथे मी फॅन जो आपला चालू असतो तिथे आपण झाकण, कापड किंवा अशी आता जी जाळी आपण पुरणाची जाळी वगैरे त्याच्यावर ठेवू शकतो. तर इथे मी पुरणाची जाळी टाकली होती, अशी ठेवून दिली होती आणि बघा दुसऱ्या दिवशीच असं कडक झालं लगेच. आणि हे आपण परत दुसऱ्या दिवशी असं काढून सुटवं करून घ्यायचं आणि परत ते पसरवून घ्यायचं. असा 2 ते 3 दिवस अशा पद्धतीने करा, म्हणजे पटकन आपलं मस्तपैकी करा. आता ऊन पण जास्त कडक आहे, त्याच्यामुळे हे सुकायला जास्त टाईम लागत नाही. असं की फॅनखालीच असं सुकून जातं. दररोज सकाळी फक्त ते परत काढून त्याचं परत पसरवून घ्या. चमच्याने असं परत काढून फक्त ते पसरवून घ्या, म्हणजे ते सुकवण्यासाठी लवकर मदत होईल. बघा, आता याच्यासाठी मस्तपैकी सुकून जाईल. आता 2 दिवसात 2 ते 2.5-3 दिवसांनी बघा, माझं 2 दिवसातच एवढं मस्त झालं ना की पूर्ण कडक होऊन गेलं. बघा किती कडक होऊन गेलं हे. मला सुरीने काढायला लागलं सगळं. तर मी हे सगळं सुरीने सोडून घेते आणि आपल्या सगळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मस्तपैकी याला ग्राइंड करून घेणार. बघा, मस्त एक इथे आपली पावडर रेडी झालेली आहे. अशी पावडर तुम्ही डब्यामध्ये भरून कशासाठी लस्सी किंवा मँगो आईस्क्रीम किंवा मँगोचं शेक वगैरे बनवण्यासाठी वगैरे पण वापरू शकता. तर इथे मी मँगोचं फक्त ज्यूस बनवणार आहे. तर इथे आपण जेवढा ग्लासमध्ये 1 ते 2 किंवा 2-2.5 चमचे तुम्ही पावडर घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पाणी टाका किंवा आईस टाकून, किंवा अजून जर तुम्हाला काय थोडी साखर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. बघा किती नॅचरल ऑरेंज कलर. मी याच्यामध्ये कलर वगैरे काहीच टाकलेला नाही. तुम्हाला मस्तपैकी ते रेडी होईल. आपल्याला मँगो लस्सी बनवायची असेल किंवा मँगो शेक बनवायचा असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही असं टाकू शकता. इथे मी आईस वरून टाकलं. मस्तपैकी आपला मँगो ज्यूस रेडी झालेला आहे. तर नक्की आवडली ती करा, पटकन होणारी. याच्यामध्ये एक जरी आंबा 1 वाटीचा तुम्ही रस काढला आणि त्याच्यामध्ये 1 साखर टाकली आणि फक्त 2-3 दिवस वाळवून घ्यायचं फॅनखाली. काही टेन्शन नाही, पटकन तयार होते आणि मग तुम्ही कधीपर्यंत तुम्ही हे डब्यात ठेवून फ्रीज बाहेर पण ती टिकते, त्यासाठी ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तर नक्की आवडली तर लाईक, सबस्क्राईब करा.